नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. ओम नमो आदेश. आज आपण बघणार आहोत की नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पठनाने आपल्याला कोणते लाभ होतील व कोणत्या अध्यायाच्या पठणाचे काय महत्त्व आहे. तर मित्रो, मी तुम्हाला सविस्तरमध्ये सांगणार आहे. अध्याय 1 जो कोणी वाचेल, नित्य पठन करेल, त्यांच्या जीवनात जे काही संबंध बाधा असतील, जे काही वैयक्तिक किंवा आपसी मतभेद असतील, काही संबंधामध्ये रिलेशन्समध्ये काही प्रॉब्लेम असतील, तर ते अध्याय 1च्या पठणाने जे आपले नातेवाईक असतील, जे आपले मित्र असतील, जे कोणी आपले घरामध्ये काही संबंधांमध्ये आईवडिला व मुलांच्या संबंधांमध्ये जे काही बाधा असेल, ती अध्याय 1च्या पठणाने नाहीशी होईल. अध्याय 2च्या पठणाने धनप्राप्ती होईल. ज्या कोणाला यश प्राप्ती करायची आहे, धनप्राप्ती करायची आहे, ज्यांचा कोणाचा काही धंदा आहे, व्यापार आहे, त्यांनी अध्याय 2चे पठण करावे. त्यांना धनप्राप्ती होऊन त्यांचे सर्व कर्म सफल होतील, शुभ कर्म सफल होतील. अध्याय 3चा महत्त्व असं आहे मित्रांनो, की शत्रूचा नाश होईल. जे कोणी तुमचे शत्रू असतील, ज्यांनी तुमच्यावरती काही बाधा केली आहे, करणी केली आहे, तर ते सगळं नाश करायला हा अध्याय अतिउत्तम आहे. मुष्टियुद्ध, जे काय आपसांमध्ये मुष्टियुद्ध चालू आहे, तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला विजय प्राप्त होईल. आणि या अध्यायाने तुम्हाला विद्येची प्राप्ती देखील होईल आणि घरात मारुती रायांचे वास्तव्य राहील. अध्याय 4च्या पठणाने कपाटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव, राजदरबारी मान. सिंपल भाषेत, जे काय तुमचं गोष्टी अडकलेल्या आहेत, जे काय तुम्हाला मान भेटत नाही आहे, सन्मान भेटत नाही आहे, शत्रू तुमच्यावरती हावी होत आहेत, तर ते अध्याय 4च्या पठणाने तुम्हाला त्याच्यामध्ये साहजिकच सफलता भेटेल. अध्याय 5, घरात जी भूतबाधा, जी प्रेतविद्या, कोणी काही बाधा केली असेल, ती नष्ट होईल, तर थांबेल व पुन्हा होणार नाही. आणि पुन्हा तुमच्या घरात काही गोष्टी होणार नाही. ज्यांना कोणाला वाटते की माझ्यावरती काही करणी केली आहे, काही बाधा झाली आहे, तर ती अध्याय 5च्या वाचनाने नष्ट होईल. अध्याय 6, शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल. अध्याय 6च्या पठणाने जे कोणी तुमचे मित्र आहेत किंवा शत्रू आहेत, जे तुमच्यापासून दुरावले आहेत, ज्यांना तुमच्याप्रती द्वेष निर्माण झाला आहे, अशा लोकांचे हृदयसुद्धा पालटेल आणि त्यांच्या मनातील कपट दूर होईल, ते पुन्हा मित्र होतील. अध्याय 7, 84 लाख योनीत जन्म होणार नाही, व्यथा चिंता संपेल. ज्यांना कोणाला मोक्षाची प्राप्ती करायची आहे, ज्यांना कोणाला या मायारूपी बंधनातून, या चिंतारूपी सागरातून पार व्हायचे आहे, त्यांनी अध्याय 7चे पठन करावे, नित्य पठन करावे. त्यांना 84 लाख योनीत जन्म होणार नाही, मग त्यांच्या साऱ्या व्यथा चिंता संपतील. अध्याय 8, दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, काळजी संपेल. ज्यांचे कोणाचे आपते संबंधी त्यांना असं वाटते की ते आपल्यापासून लई लांब झालेत, त्यांनी आता परत यायला हवे, पण काही कारणांमुळे, काही अडचणींमुळे ते येऊ शकत नाही आहेत, तर अशा वेळेस तुम्ही अध्याय 8चे पठण करा. तुमचे दूरदेशी गेलेले मित्र परिवार, जे कोणी आहेत आपते संबंधी, त्यांच्या संबंधी जी तुम्हाला काळजी सतवते, तीसुद्धा दूर होईल. अध्याय 9चा असं महत्त्व आहे की 14 विद्या व 64 कला या प्राप्त होऊ शकतील. तुम्हाला वेगवेगळ्या विद्या, कला निपुण होणार, तुम्ही पारंगत या क्षेत्रात होऊ शकतात. अध्याय 10, स्त्री दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल, मुले जगतील. स्त्री दोष जो असतो ते नाहीसे होतील आणि मन सात्विक राहील, मनामध्ये चांगले विचार राहतील आणि तुमचे जे मुले वगैरे असतील ते जगतील. अध्याय 11, अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, घरामध्ये काही दोष असतील ते संपतील आणि संततीची प्राप्ती होईल. ज्या कोणाला संततीची प्राप्ती करायची आहे, त्यांनी अध्याय 11चे वाचन करावे.
अध्याय 12 देवतांचा शोभ संपेल व देवता अनुग्रह करतील. लई लोकांना असं असतं की देवता त्यांच्यावरती नाराज आहेत. काही वास्तुदेव असतात, काही आपल्या नक्षत्रातले काही देव असतात. तर तो शोभ संपेल. शनिदेव असतात, मारुतीराय असतात, जे काही वास्तूतले घटक आहेत ती ज्योतिषी विद्या आपल्या जागेवरती आहेत. पण नवनाथांच्या पारायणाने किंवा या अध्यायाच्या पठणाने तुमचे ते सारे तुमच्यासाठी अनुकूल होतील. अध्याय 13 स्त्रीहत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल. जे काही आपले पूर्वजांचे पितृदोष आहेत, स्त्रीहत्येचा जे काही दोष लागलेला आहे तुम्हाला, तो नष्ट होऊन आपल्या पितृंचा पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14 कारागृहातून सुटका होईल. जे कोणी तुमचे आप्ते इष्ट किंवा असे तुम्हाला वाटत आहेत की ते निर्दोष आहेत पण त्यांना फसवले गेले आहेत, तर अशा लोकांसाठी देखील तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकता. निश्चितच कारागृहातून त्यांची सुटका होईल आणि निर्दोषपणे लोकात राहता येईल त्यांना. अध्याय 15 घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल. यांच्या कोणा घरात भांडणं होत असतील, तंटा होत असेल, सुख शांती लाभेल. अध्याय 16 वाईट स्वप्नांचा नाश होईल. ज्यांना कोणाला स्वप्नात, खास करून युवनांना जे स्वप्न येतात, वाईट स्वप्न येतात, ते स्वप्नांचा देखील नाश होईल आणि शांततेत झोप लागेल. अध्याय 17 योगसिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल. अध्याय 17 ज्यांना देखील योग मार्ग प्रशस्त व्हायचा आहे, ज्यांना अध्यात्मात ज्यांना प्रचिती करायची आहे, त्यांचा योग मार्ग प्रशस्त होईल व सन्मार्गाची प्राप्ती होईल. अध्याय 18 ब्रह्महत्येचा दोष संपेल. जे काही ब्रह्महत्येचे पाप त्यांना लागलेले आहे, हातून काही हत्या किंवा काही ब्रह्महत्येसारखे काही मोठे पाप घडले आहे, ते देखील नष्ट होईल. कुंभी पाप नरकातून पितरांचा उद्धार होईल. जे कोणाचे जे पित्र आहेत, जे त्यांना असं वाटतं की त्यांचे कर्म काही खराब असल्यामुळे किंवा ज्यांचे पित्र आहेत ज्यांनी काही आत्महत्या वगैरे केली, असे काही त्यांचे ॲक्सिडेंट वगैरे झाले आहे, तर अशा लोकांना जर तुम्हाला वाटते की माझ्याकडून काही सेवा व्हावी, तर तुम्ही अध्याय 18 पठण करू शकता. अध्याय 19 परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल. परम आनंददायी ज्यांना कोणाला मोक्षची इच्छा आहे, मित्र मोक्षच अंतिम सत्य आहे, ज्यांना कोणाला मोक्षची इच्छा आहे त्यांनी अध्याय 19 पाठ करावा. अध्याय 20 मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल. भरपूर लोकांचे मन हे फार चंचल आहे, काम विकार सततात, लोक फार चंचल झालेली आहेत, तर त्यांना अध्याय 20चा सहारा भेटेल. अध्याय 21 गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल. ज्यांच्याकडून गोहत्येसारखे नीच गुण प्राप्त झालेले आहेत, त्यांचे ते पातक देखील महाराज ज्यांच्या पठणाने, सेवेने संपेल आणि लवकरच त्यांना त्याचा फायदा होईल. अध्याय 22 ज्ञानसंपन्न मुलगा होईल व विद्वानांना मान्य होईल. ज्यांना कोणाला पृथ्वीवरती येऊन जर चांगली सेवा करायची आहे पृथ्वीची, या देशाची, तर जर तुम्ही काहीच नाही केले आयुष्यभर, पण तुम्ही जर एक ज्ञानसंपन्न बीज उत्पन्न केलं किंवा मुलगा किंवा जे काही बाळ उत्पन्न झालं, तर ते सुद्धा देशाच्या कामी लागू शकतं. ते मोठे होऊन मोठ्या पदावर राहून चांगली सेवा करू शकतं. तर त्यासाठी तुम्ही अध्याय 22चा पाठ करावा. तुम्हाला एक चांगला ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना देखील मान्य राहील. अध्याय 23 घरातील सुवर्ण टिकून राहील. घरात जे काही सुवर्ण आहे, सोनं आहे, चांदी आहे, ज्या काय महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या टिकून राहतील. अध्याय 24 बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील. जे काही बालहत्येचा दोष वगैरे असेल ते संपेल आणि तुमचे मुलं, नातवंड, लहान पोरं हे सुखी राहतील. अध्याय 25 कोणाचाही शाप लागणार नाही. मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल. चांगली स्त्री तुम्हाला भेटेल. ज्यांना चांगले लग्नाची इच्छा आहे, चांगल्या पुत्राची इच्छा आहे, त्यांनी अध्याय 25चा पाठ करावा. अध्याय 26 गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत. तुमचे जर मुले तुम्हाला असे वाटत आहेत की तुमच्यापासून दूर होत आहेत किंवा त्यांना तुमच्याप्रती द्वेष निर्माण होतो आहे,
घरात काही मुलांमध्ये आणि पालकांमध्ये काही संबंध बिघाड असेल तर तुम्ही अध्याय 26 पाठ करू शकता. अध्याय 27 हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल. अध्याय अध्याय 28 गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल. अध्याय 29 क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल. ज्यांना कोणाला रोगाने ग्रासलेले आहेत तर टीमीसारखा जो रोग आहे क्षयरोग तो देखील बरा होईल. अध्याय 30 चोरांची दृष्टी नाहीशी होईल. चोरांची दृष्टी तुमच्यावरती राहणार नाही. ज्यांना असं वाटतं की सारख्या काही गोष्टी माझ्या चोरी होतात, जिंचे दुकान आहे असं जिथे त्यांचं नुकसान होतं चोरीमुळे, तर त्यांनी या अध्यायाचे पठण करावे. अध्याय 31 शाब्दी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत. ज्यांना कोणाला वाटते की त्यांच्यावरती मांत्रिक प्रयोग होत आहेत शाबरी मंत्राचे, तर ते होणार नाहीत. अध्याय 32 गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल. तुमचं आयुष्य वाढेल आणि आपसी जे काय गंडांतर आहे ते संपतील. अध्याय 33 धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. ही खूप मोठी गोष्ट आहे की धनुर्वात सारखा जो आजार आहे, जो लई लोक ज्याच्याने ग्रसित आहेत, मेडिकल विज्ञानमध्ये त्याची ट्रीटमेंट आहे नाही आहे मला माहीत नाही, पण अध्यायाच्या नित्य पठणाने, महाराजांच्या नित्य सेवेने तुम्हाला नक्कीच धनुर्वादापासून आराम भेटेल. अध्याय 34 सर्व कर्म सिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल. सर्व कर्म तुमचे सिद्ध होईल व तुमचे जीवन यशस्वी होईल. अध्याय 35 महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 35च्या पठणाने महासिद्धी प्राप्त होईल आणि तुमच्या 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36 साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. ज्यांना कोणाला साप व विंचूचे भय राहते किंवा मेडिकल सायन्ससोबत हे प्रयोग देखील तुम्ही करू शकता, नक्कीच तुम्हाला लाभ होईल. अध्याय 37 दोषीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. तो शील म्हणजे जे शील बिघडलेले आहे, जो शीलवान नाही आहे, तर त्याचं शीलसुद्धा इम्प्रूव्ह होईल, चांगलं होईल आणि त्याला विद्याची प्राप्ती होईल. अध्याय 38 हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील. ज्यांना कोणाला सारखा ताप येतो त्यांनी अध्याय 38चे पठण करावे. अध्याय 39 युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल. जे कोणी युद्धाला जातात, युद्ध भरपूर प्रकारचे असतात. राजनीतीमध्ये देखील युद्ध होतात, भरपूर गोष्टीत युद्ध होतात, तर तिथे तुम्हाला विजय प्राप्त होईल. स्पोर्ट्समध्ये देखील युद्ध असतं, तर त्या ठिकाणी विजय प्राप्त होईल. आणि अध्याय 40 कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्या काही इच्छा असतील तुम्हाला त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार, श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पठणाने विविध प्रकारचे फायदे आपल्याला होतील. ओम नमो आदेश आदेश आदेश.